भारत ही केवळ संतांची भूमी नाही, तर ती अशा संतांची भूमी आहे ज्यांनी आपल्या हातात शस्त्र न घेता शब्दांनी, विचारांनी आणि समाजसेवेने देशाला जागं केलं. ज्यांनी फक्त भक्तीसाठी देवासमोर हात जोडले नाही, तर देशासाठी जगणे, समाजासाठी झटणे आणि माणसा-माणसात एकता निर्माण करणे हीच खरी भक्ती होती. जसं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनातून, कीर्तनातून सामान्य माणसाला जाग केलं. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक संतांनी लोकांमध्ये देशभक्ती जागवण्याचं काम केलं. त्यांच्या भजनामधून गावागावात राष्ट्रप्रेमाचा आवाज पोहोचला. स्वामी विवेकानंदांनी जसा संदेश दिला की देवाची भक्ती करा, पण त्यासोबत समाजाची आणि देशाची सेवाही करा. संत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, ते संत पुढे गेले त्यांच्या मार्गाचा शोध घेत जाऊया. तसेच ज्या संतांनी आपल्या आयुष्याचे सार्थक केले, आपले आयुष्य पूर्णत्वाला नेले, त्यांचे अनुकरण करून आपल्याही जीवनाचे सार्थक करून घेऊया, जेणेकरून आपल्या पूर्वकर्माची होळी होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण बाहेर येऊ आणि नित्य मुक्त होऊ. चला तर मग या संदर्भात जो अभंग आलाय तो पाहूया. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, बंधू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुणी सांडी, अमुक हे गाठी करुणी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोग, अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोदाच्या, जन्मा मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंत, तुका म्हणे घालू जीवपणाची रा, जाऊ त्या माहेरा निजाची. मित्रांनो, कसा वाटला हा अभंग? आपल्या संतांनी आपल्या राष्ट्राचा, आपल्या देशाचा, आपल्या लोकांचा उद्धार पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. अनेक ग्रंथांमधून, अनेक लोककथांमधून संतांनी अनेक चांगले चांगले उपदेश केले. त्याने जनमानसांना हा आयुष्याकडे बघण्याचा वेगळा मार्ग दाखवला आहे. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचताना याचा प्रत्यय पावलोपावली येतोय. हा अभंग तुम्हाला आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन अभंगाचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लोभ असावा. रामकृष्ण हरी.